राज ठाकरे साहेबांचं व्यक्तिमत्व मोठं आहे आणि त्यामुळे त्यांचा विचार व्यापक आणि मोठा असतो आणि म्हणून देशाच्या हितासाठी, तरुणांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या भविष्यासाठी राज ठाकरे साहेबांनी या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी पाठिंबा दिलाय। त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि त्यांच्या घोषणेतनं एक राजकारणातला आदर्श संदेशही गेलेला आहे की एका बाजूला उद्धव ठाकरेंचं सत्तेसाठी लोटांगण घालणारं नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला जागा मिळत असताना विधान परिषद, राज्यसभा किंवा बार्गेन न करता उद्देशाला महत्व देऊन एखादा निर्णय घेणं, मला वाटतं राजकारणात त्यांच्यासारखाच नेता अशा प्रकारचं धाडसी पाऊल उचलू शकतो आणि त्याच्यामुळं एक चांगला निर्णय देशहितासाठी महाराष्ट्राच्या दृष्टीनं नरेंद्र मोदी साहेबांना समर्थन देऊन राज ठाकरे साहेबांनी घेतलाय। त्याचं मी स्वागत करतो, महाराष्ट्र स्वागत करेल आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसालाही नरेंद्र मोदी साहेबांना दिलेल्या समर्थनाचं त्या ठिकाणी आनंदच वाटेल, समाधान मिळेल। अगदी प्रवीणजी, एकीकडे आपण गेल्या काही दिवसात जर जागा वाटपाचा विचार केला तर युती असेल, आघाडी असेल, यांच्यामध्ये एका जागेवरून रस्सीखेच सुरू आहे। मात्र राज ठाकरेंनी म्हटले की मला राज्यसभा नको, विधान परिषद नको, बिनशर्त पाठिंबा। याकडे कसं बघताय आपण? बघा, शेत तयार झालेलं ते नेतृत्व आहे म्हणून त्याला मी आता एकाशी बोलताना बोललो ते ओरिजिनल ठाकरे आहेत। मला काय देताय, किती देताय, काय देताय यापेक्षा एखादी भूमिका घेतली तर त्यामागे उद्देश असतो, परिणामांची पर्वा करत नाहीत आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हाच तर मी फरक उद्धव ठिकाणी मी सांगितला की देशहित जर त्या ठिकाणी महत्वाचं असेल, देशाला आशेचा किरण जर नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून दिसत असेल तर जागा वगैरे अत्यंत छोटा विषय, कारण शेवटी पक्ष राजकारण, निवडणुका किंवा निवडून येणं हे जनतेसाठी असतं, लोकांसाठी असतं आणि त्यामुळे लोकहिताचा उद्देश ठेवून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाचं मोठेपण यातनं त्या ठिकाणी दिसून येते। अगदी प्रवीणजी, खरं तर तुम्ही आता म्हणालात या जागा निवडून येणं हा सगळा लोकहिताचा निर्णय असतो। आता महायुतीला पाठिंबा देणं किंवा आता आणखी एक नवा मित्रपक्ष मिळणं, तुम्हाला ही मैत्री होणं, ही नेमकी लोकसभेच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे? या मैत्रीचा राजकारणासाठी, येणाऱ्या निवडणुकांसाठी किती फायदा होऊ शकतो युतीला? निश्चितच त्यामुळे महायुतीचं बळ वाढणार आहे। किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणखी एक मोठं समर्थन या ठिकाणी महाराष्ट्रातनं मिळणार आहे आणि स्वाभाविकपणे राज ठाकरे साहेबांना एक मानणारा वर्ग आहे, त्यांच्या वक्तृत्वाची भुरळ त्या ठिकाणी जनतेवर आहे आणि ज्या वेळेला ते सांगतात मोदी साहेब हे देशाचं भविष्य आहे, त्यांच्यासाठी मी करतोय, त्याचा निश्चित जनमानसांवर, मतदारांवर परिणाम होईल आणि मोदी साहेबांच्या समर्थनात मोठा जनाधार त्या ठिकाणी वाढेल हे सांगायला काही त्या ठिकाणी ज्योतिषाची गरज नाही। बरं, धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केली यासाठी।